या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. तू आपल्या पतीला मारणार या माणसासाठी? आता तुला काही ना काही निर्णय तर घ्यावाच लागेल. मीही असाच काहीसा विचार केलाय, पण करायचं काय? फक्त योग्य संधीची वाट पाहायची आहे. खरं तर ते मला टॉर्चर करून करून मारू पाहतायत. ओ आय सी. याच्या आधी त्यांनी तुम्हाला टॉर्चर करून मारून टाकावं, तुम्हाला त्यांना मारून टाकायचं. पार्टीच्या दिवशी सपना आणि तिचा प्रियकर जयंत दोघं मिळून काहीतरी करणार आहेत, आणि त्याच दिवशी आपल्याला पण काही करायचं. हॅलो जयंत, जयंत, जर मी तुला नाही म्हटलं होतं तर तू का असं केलंस? काय झालं? होणार काय? इथे देवराजचं प्रेत लटकलंय. व्हॉट? जयंत, मला खूप भीती वाटते. आता काय होईल? अगं तू घाबरू नकोस, मी 5 मिनिटात तिथं पोहोचतोय. आता सपना आणि मला एक होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. कोण? जयंत. कसं झालं? जयंत, आता काय होईल? जर कोणी पाहिलं तर आपण अडकू. मी तुला नाही म्हटलं होतं ना, तू का केलंस असं? हे सगळं डिस्कस करायची ही वेळ नाहीये. सगळ्यात आधी या प्रेताची विल्हेवाट लावावी लागेल. मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस,
घाबरू नकोस यार. घाबरल्याने काम आणखीनच बिघडेल. खून करणाऱ्याने प्रयत्न केलाय की तो याला सुसाईड म्हणून सिद्ध करेल. पण त्या बावळटाला एवढंही नाही माहीत की ही जर सुसाईड असती तर पाय टेबलांना टच करत राहिले असते. राणाकडून मला ही अपेक्षा नव्हती. जर पोलीस आले ना तर ते याला खून सिद्ध करतील आणि संशय आपल्यावर घेतील. काहीतरी करायला हवं. एक काम करूया, आधी या प्रेताची विल्हेवाट लावूया, नंतर विचार करू की काय करायचंय. जयंत आपण अडकणार नाही. अरे यार, प्लीज जस्ट हेल्प मी. ये. वा, व्हेरी गुड. तर तुम्ही दोघांनी मिळून भाईसाहेबांना मारून टाकलंच ना? हे काम आम्ही नाही केलंय. कोणी केलंय मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. मला सगळं माहित आहे. आता डिटेक्टिव्ह करण स्वतः इथे येतील. स्पष्टीकरण त्यांना द्या. ओके? पण हॅलो करण साहेब. या करण साहेब या. या बघा, या दोघांनी मिळून मारून टाकलंय भाईसाहेबांना. नो, डोंट टच द बॉडी. डोंट टच द बॉडी. ते तर बरं झालं की मी वेळेवर येऊन पोहोचलो, नाहीतर हे दोघे प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. देवराजजींना ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट झाली तर खुनी जो कोणी आहे मूर्ख आहे. खुन्याने आत्महत्या सुसाईड सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि इथे तर साफ दिसतंय की हा तर खून आहे. सर, असं वाटतं की मारून प्रेत लटकवण्यासाठी याच टेबलचा वापर केला गेलाय. या मे बी यू आर राईट. करण साहेब विचारा या दोघांना की या दोघांनी भाईसाहेबांना इथे लटकवलं कसं. सगळ्यात आधी तुम्ही मला सांगा की तुम्ही इथे काय करताय. तुम्हाला हे कसं कळलं की इथे खून झालाय. ते खरं तर काल रात्री इथे पार्टी होणार होती, तर पार्टी झालीच नाही. तर मी विचार केला की मी जाऊन पाहतो की नक्की काय आहे. तर मी इथे निघून आलो बस. आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला माहीत झालं की पार्टी नाहीये. तर पार्टीज अटेंड करायचा फार शौक आहे तुम्हाला. अरे, हा गालीचा कसा काय भिजलाय? मला वाटतं बहुतेक पाणी सांडलं असेल. तुम्ही कोणत्या नंबरची सँडल घालता. 6. आणि तुम्ही 8. 6 आणि 8. कदाचित त्या टेबलावर हा 6 नंबरचा बूट प्रिंट आहे आणि हा कदाचित 8 नंबरचा. मे बी तुम्हा दोघांचे फुटप्रिंट असावे. हे बघा आम्ही काहीही केलेलं नाही. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा. कसं म्हणता तुम्ही काहीच नाही केलं. असं कसं म्हणता तुम्ही काहीच नाही केलं. हा, हे म्हणत होते तुम्ही प्रेताची विल्हेवाट लावायला निघाले होते. खरं तर आम्ही हे प्रेत बघून घाबरून गेलो होतो. कारण सगळ्यात आधी संशय आम्हा दोघांवरच आला असता. बस याच कारणासाठी आम्ही या प्रेताची विल्हेवाट लावणार होतो. सर, आम्ही निर्दोष आहोत. चला मान्य करूया की तुम्ही निर्दोष आहात. हं? परंतु खून तर झाला आहे. हं? कोणीतरी खून केला आहे आणि खून करणारा याच घरचा मेंबर आहे हे मी सांगू शकतो. तसे काल रात्री तुम्ही घरीच होतात ना. हो, तुमच्या पतीचा खून झाला, एवढी मोठी घटना घडली तुमच्या घरी आणि तुम्हाला काहीच नाही माहिती पडलं. हे बघा, मी खरंच सांगते, मला नाही माहिती. काल रात्री माझ्यावर कोणीतरी हल्ला केला आणि मी बेशुद्ध पडले. कोणीतरी तुमच्यावर हल्ला केला. कुठल्या वस्तूने केला. काठीने. मोठी अजब गोष्ट आहे. यांना मारण्याआधी तुमच्यावर कोणीतरी हल्ला करतो आणि तेही काठीने.
त्याच्यानंतर यांना मारतो. मे बी असं पण होऊ शकतं की यांच्यावर पण वार केला असेल आणि नंतर लटकवलं असेल. सर खुन्याचा हा प्लॅन की यांना काठीने मारून बेशुद्ध करायचं काही समजत नाही. समजणार डोंट वरी. काठीने वार, काठी म्हणजे कोणी आपल्यासोबत आणले होते. इथे स्टोर रूम आहे का? हो आहे. कुठे आहे? तिथे. दाखवाल? या. चला ये पूजा. सपनाची तुमच्या डोक्यावर मार लागला होता. हो इथे मार लागला होता. तिथून रक्त पण आलं होतं. रक्त आलं होतं पण माझ्या लक्षात नाही आलं. या काठीवर रक्ताचे डाग आहेत. असं वाटतं की खुन्याने यानेच तुमच्यावर वार केला होता. पूजा याला फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठव रिसर्च साठी. शुअर सर. हे काय एवढ्या मोठ्या कात्रीची काय गरज आहे? मला नाही माहिती कुठून आली. तुम्हाला नाही माहित? दॅट्स इंटरेस्टिंग. हे ठेव पूजा. राईट सर. हे काय? ही तर कुठल्या आईस फॅक्टरीची स्लिप आहे. मला वाटतं बहुतेक पार्टीसाठी मागवली असेल. ओ आय सी. राठी करण बोलतोय. हे घे पैसे. आणि ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये. पूजा देवराजच्या खुनाचे जितके पण सस्पेक्ट्स आहेत त्यामधला सगळ्यात मोठा मूर्ख माणूस कोण आहे? मूर्ख माणूस? हे काय बोलताय तुम्ही सर? खुनी इतका मोठा मूर्ख माणूस आहे की मी कधी विचार पण नाही करू शकत. त्याने प्रथम देवराजला मारलं आणि मग या खुनाला सुसाईड सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि वापर केला एका टेबलाचा. त्याने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की देवराजने त्या टेबलावर उभं राहून फाशी लावली. खरं तर देवराजचं प्रेत आणि त्या टेबलामध्ये फार अंतर होतं, फार मोठी गॅप होती. देवराज त्या टेबलावर उभा राहून सुसाईड करूच नाही शकत. राईट सर. सर दुसरी गोष्ट ही पण माझ्या डोक्यात खटकते की आपले मेजर सस्पेक्ट्स आहेत सपना आणि जयंत. हा होऊ शकतं की हे त्यांचं काम असावं. पण एक गोष्ट मला नाही समजत की त्यांनी आपल्या शूजच्या खुणा त्या टेबलावर का सोडल्या. इतके स्टुपिड आहेत ते. नाही सर शक्यता आहे की त्यांना फसवण्यासाठी कोणीतरी हा प्लॅन केला असावा. हो हे होऊ शकतं की कोणी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असावा. इतक्या प्रश्नांमध्ये गुंतून गेलो आहे मी. आपल्याला तर नोकरालाही विसरायला नको. त्याला बरंच काय माहिती आहे. त्याला. पूजा मला खूप तहान लागली. माझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन ये प्लीज. शुअर सर. कोल्ड्रिंक. ओ थँक्यू. अरे हे काय एवढे कशाला बर्फ टाकले? अरे कोल्ड्रिंक मध्ये बर्फ आहे की बर्फात कोल्ड्रिंक? एवढ्या सर, बर्फाची ते- काय गरज होती? सर गरमी आहे ना जास्त म्हणून. ही त्या आईस फॅक्टरीची स्लिप आहे ज्यांनी बर्फाची लादी देवराजच्या घरी डिलिव्हर केली होती. जर पार्टी कॅन्सल झाली होती तर मग बर्फ मागवायची काय गरज होती? आणि नेहमी पार्टीज मध्ये तर आईस क्यूब्सचा वापर होतो. बर्फाची लादी नाही. ओह माय गॉड. आता समजायला लागले की हा प्रकार काय आहे. सर नोकराच्या खोलीमध्ये आपल्याला काय मिळणार? पूजा कधी कधी छोट्या जागांवर पण मोठे मोठे पुरावे मिळून जातात. तुम्हाला नोकरावरही संशय आहे? पूजा खुन्याच्या चेहऱ्यावर नसतं लिहिलं की तो खुनी आहे. संशय तर आपल्याला सगळ्यांवरच घ्यावा लागतो.
हे बघ पूजा, ओ माय गॉड. काय म्हणालो होतो मी तुला की कधी कधी छोट्या जागांवर पण मोठे मोठे पुरावे मिळून जातात. ठेवे राईट सर. ते पण एका ब्रेडच्या पाकिटामध्ये लपवलेले पैसे. अमेझिंग. पैसे एक अशी वस्तू आहे कुठे पण लपवून ठेवली जाऊ शकते. संजय साहेब, कर्ण बोलतोय. तुम्ही उद्या देवराजजींच्या घरी या. होय, मी जयंतला पण बोलवलं आहे. खुनी कोण आहे सांगून टाकेन तुम्हाला. चल. हे मिस्टर करण कुठे आहेत? ते म्हणत होते की त्यांनी ही केस सोडवली. मला पण हेच सांगून इथे बोलावलंय. एक्सक्यूज मी. रामा, कुठे आहेस तू? कधीपासून फोन लावतो तुला? मला तर वाटलं होतं की तू. बरं ठीक आहे, हे काम कर, तू तिथेच थांब, मी तुला नंतर फोन करतो. आय एम सॉरी, मला येण्यासाठी जरा उशीरच झाला. फॉरेन्सिक रिपोर्ट कलेक्ट करायला गेलो होतो मी. मिस्टर करण, तुम्ही तर म्हणत होता की तुम्ही खुन्याला ओळखलंय. हो, याचसाठी तर तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलं आहे मी. मिस्टर संजय, हे रुपयांचं बंडल तुम्ही दीनानाथला दिलं होतं. बँकेकडून आम्ही हे कन्फर्म करून घेतलंय की ते नोटांचं बंडल तुम्हीच काढलं होतं. हो, पण ते तर मी. म्हणजे तुम्हाला असं तर नाही म्हणायचं ना की देवराजचा खून यांनी केलाय? मुळीच नाही. गुन्हा करण्यासाठी नाही, तर गुन्हा लपवण्यासाठी संजय साहेबांनी दीनानाथला पैसे दिले होते. काय दीनानाथ, बरोबर ना? मग हा खून केला कोणी? खरं तर त्यांचा खून झालाच नव्हता. देवराजजींनी आत्महत्या केली होती, ते पण पूर्ण प्लॅनिंग सहित. म्हणजे त्यांच्या खुनाच्या गुन्ह्यात तुम्ही दोघांनी फसावं. आणि या गोष्टीचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे हा दीनानाथ. होय साहेब, खरोखरच मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं जेव्हा त्यांनी आत्महत्या केली. आणि दीनानाथनी सगळ्यात प्रथम हे सत्य सांगितलं संजय साहेबांना. आणि संजय साहेबांनी सत्य लपवण्यासाठी दीनानाथला पैसे दिले. कारण संजय साहेबांना पण तेच हवं होतं जे देवराजजींना हवं होतं. त्यांना पण तेच हवं होतं की देवराजजींच्या खुनाचा आरोप तुम्हा दोघांच्या माथ्यावर पडावा आणि तुम्ही दोघं फसावा. सपनाजी, तुमचे पती मानसिकरित्या आजारी होते. ही वॉज अन ऑब्सेसिव्ह सायकॉटिक. त्यांना या गोष्टीचा संशय आला होता की तुमचे आणि जयंतचे अनैतिक संबंध आहे. म्हणून त्यांनी तुम्हाला धडा शिकवायचं ठरवलं. आणि धडा शिकवायचा सगळ्यात चांगला मार्ग हा होता, ते तुम्हाला आपल्या पतीच्या खुन्याच्या रूपामध्ये बदनाम करून टाकणार होते. म्हणूनच तर सगळा प्लॅन बनवला गेला. आणि धडा शिकवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग हा होता की तुम्ही दोघं आपलं उरलेलं आयुष्य काल कोठडीत घालवावं. तिरस्काराची मर्यादा ओलांडली आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला मारायचं ठरवलं. आणि प्लॅनिंग केला की त्यांची आत्महत्या खून वाटावा आणि खुनाचा आरोप तुम्हा दोघांवर यावा. ओ माय गॉड, त्यांच्या डोक्यामध्ये इतकं सगळं चालू होतं आणि माझ्या लक्षातच नाही आलं. दुनियेच्या नजरेत तुम्हाला अगोदरच सस्पेक्ट बनवण्यासाठी त्यांनी स्वतः आपल्या खोलीमध्ये जाऊन दीनानाथच्या समोर स्वतःवर हल्ला करून घेतला. ते तुम्हाला आपल्या पतीच्या खुन्याच्या रूपात बदनाम करू पाहत होते. तू आपल्या पतीला मारणार? त्या रात्री देवराजजीने आईस फॅक्टरीत फोन करून बर्फाची एक लादी मागवली. आणि रात्रीच्या 2 वाजता जेव्हा तुम्ही मग ते बर्फाची लादी घेऊन आले.
आणि मग सपनाची सँडल आणि जयंतच्या सूजच्या सोलशी मिळते जुळते सोल आणून त्यांनी हा 8 नंबरचा अगदी तसाच जोडा आहे जसा जयंत घालतो आणि हे तुझं सँडल आहे. मी यांचे ठसे या टेबलावर करून जाणार, ज्यामुळे हे सिद्ध होईल की तुम्ही दोघांनी या टेबलावर चढून मला फासाच्या दोरावर लटकवून माझा खून केला. आणि मग त्यांनी बर्फाच्या लादीला खेचणारी कात्री आणि काठी आणि सपना आणि जयंतला फसवण्यासाठी सगळे पुरावे क्रिएट केल्यानंतर ते बर्फाच्या लादीवर उभे राहिले. गरमी असल्या कारणानं सकाळपर्यंत हा बर्फ आणि पाणी एकदम पाळून जाईल. सगळ्या जगाला हे वाटेल की मी आत्महत्या केली आहे. पण करण द डिटेक्टिव्ह या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल आणि मी पसरवलेल्या पुराव्यांच्या आधारावर त्याला हा संशयच नाही तर पूर्ण विश्वास बसेल की मी आत्महत्या नाही केली तर माझा खून झालाय. आणि त्याच्या संशयाची सुई सपना तुझ्यावर आणि जयंतवर जाईल आणि तो हे न्यायालयात पण सिद्ध करेल की तुम्ही दोघांनी मिळून मोठ्या निर्दयीपणानं माझा खून केलाय. आणि हाच रशीचा तुकडा तुम्हा दोघांसाठी फाशीचा गळ बनणार आहे. सपना, मी जिवंतपणे तर तुला नाही मिळवू शकलो, परंतु मी मेल्यानंतरही तुला कोणाचीही नाही होऊ देणार. कोणाचीही नाही. कारण सपना, आय लव्ह यू. आय लव्ह यू सपना. I love you. साहेब, बर्फाच्या लादीला ओढणारी कात्री, काठी आणि फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिल्यानंतर सगळं सत्य माझ्या समोर आलं. ज्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे हा दीनानाथ. खरोखर संशय हा असा आजार आहे ज्याच्यावर काहीच औषध नाही. याला आपल्या मनात जागा बनवून देऊ नका, नाहीतर चांगल्यातली चांगली नाती खेळण्याच्या पत्त्यासारखी विखरून जातील आणि सगळं काही बर्बाद होऊन जाईल. चल पूजा. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दयना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.